नमस्कार. वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅट सिरीज. एकच फीचर पुन्हा पुन्हा मॅन्युअली बनवायचा आहे का? तर नाही. आज आपण NX CAD मधला मिरर टूल बघणार आहोत. तो फर्स्ट इथे माझा स्केच एरिया ओपन आहे. या ठिकाणी आपण एक रॅन्डम कोणताही शेप ड्रॉ करून घेऊया. फर्स्ट मी रेक्टेंगल सिलेक्ट केला. एक रेक्टेंगल ड्रॉ करून घेतला. Then I select the circle tool and create a circle. Done. आता या ठिकाणी आपण मिरर टूल कसा यूज होतो ते बघूया. सिलेक्ट द मिरर टूल. सिलेक्ट कर. या ठिकाणी ज्या प्रोफाईलला तुम्हाला मिरर करायचा आहे तो एक प्रोफाईल सिलेक्ट करा. मी या ठिकाणी हा रेक्टेंगल सिलेक्ट केला. देन सिलेक्ट सेंटर लाईन या ऑप्शनवर क्लिक करा. सेंटर लाईन ही सिलेक्ट करा. बघा, सेम शेप अपोजिट साइडला परफेक्टली क्रिएट झाला आहे. टाइमही सेव्ह होतो आणि सिमेट्री ही परफेक्ट मिळते. आता आपण या सर्कलचाही मिरर बघूया. ओके करा. देन अगेन सिलेक्ट द मिरर टूल, सिलेक्ट द सर्कल, सिलेक्ट सेंटर लाईन. या पद्धतीने सर्कल शेपचाही सिमेट्री शेप तयार झाला आहे अपोजिट साइडला. ओके करा. मॉडेलिंग मध्येही आपण मिरर टूलचा यूज इन डिटेल शिकणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रिम, एक्सटेंड आणि कॉर्नर या तिघ टूलचा यूज बघणार आहोत. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. थँक्यू.